या चारोळीमध्ये रवींद्रजी घुगरे नवोदित कवी रवींद्रजी घुगरे म्हणताय, घटना लिहून क्रांतिवीराने आम्हा मुलात हे असे स्थान दिले, घटना लिहून क्रांतिवीराने आम्हा मुलात असे हे स्थान दिले, अथांग परिश्रम करून लोकशाहीतही योगदान दिले, कोटी कोटी बहुजनाला अभिमाने जीवदान दिले, अखंड भारत देश वाचवण्यासाठी भीमाने भारतीय संविधान दिले। ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 रोजी हा भारत देश स्वतंत्र झाला, हा भारत देश स्वतंत्र झाला, त्यावेळेस या भारत देशासमोर प्रश्न पडला, काय भारत देश तर स्वतंत्र झाला हो, पण या देशाचं संविधान लिहिण्यासाठी असं कोण आहे, या भारत देशाची राज्यघटना लिहिण्यासाठी असं कोण आहे। पण प्रत्येकाची नजर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेली, प्रत्येकाची नजर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेली, आणि प्रत्येक जण म्हणतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाय हे लिहिणं कोणालाही शक्य नाही। म्हणून कोणी म्हणतात या गावचा मी मालक आहे, कोणी म्हणतं मी तालुक्याचा मालक आहे, कोणी म्हणतं जिल्ह्याचा मी मालक आहे, कोणी म्हणतं राज्याचा मी मालक आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाचे मालक आहेत। म्हणून आपल्या समोर सादर करतोय आकाजी साळवे, आकाजी साळवे यांचं गीत। अरे असेल तुमचा जिल्हा, असेल तुमचा गाव, अरे असेल तुमचा जिल्हा, अरे असेल तुमचं गाव, या भारताचे मालक माझे भीमराव, असेल तुमचा जिल्हा, असेल तुमचा गाव, असेल तुमचा जिल्हा, असेल तुमचा गाव। जरी आम्ही म्हणतो आमचं गाव आहे, तरी तिथे आम्हाला विरोध आहे, तालुका तिथे विरोध, जिल्हा तिथे विरोध, राज्य तिथे विरोध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सकारात्मक भूमिका या भारत देशासाठी ठेवली, बदलून जातीपातीचा विचार केला नाही, एकट्या बौद्धांचा बाबासाहेब आंबेडकरांनी उद्धार केला नाही, तर या तमाम भारत देशातील बहुजन समाजासाठी महार, मांग, चांबूर, कुंभार, तेली, माळी, साळू, कोळी, विसवडा, मराठा, कुंभ समाज या तमाम भारतीयांसाठी बाबासाहेब आंबेडकरांचं अनमोल असे योगदान। म्हणून अरे भारताचे शाहू फुलेंची, फुले शाह आंबेडकरांची व्यवस्था टिकवू आम्ही इथे, त्यांच्याच विचाराने मनवाद्यांना झुकवू आम्ही इथे, सारं काय दिलं भीमान पण समाधान नाही पातेर, संवर्धन करणाऱ्यांना धडा शिकवू आम्ही इथे।
बैलगाडी मधून बाबासाहेबांना हाणून दिलं हो महार या जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर उच्चवर्णीयांच्या जातीमध्ये जन्माला आले असते तर आज बाबासाहेब आंबेडकरांची गाव पातळीवर भर चौका चौकामध्ये सोन्या चांदीचे पुतळे उभारले असतील. त्या मायबावल्यानो आणि माझ्या बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आमच्या जिंदगीचं सोनं झालं. सोनं होणंही पूर्ण सोनं झालं. आम्हाला आता खाण्याची कमी नाही, पिण्याची कमी नाही, कपड्याला त्याची कमी नाही, दागदागिन्याची कमी नाही, येण्या जाण्याची कमी नाही, घेण्या देण्याची कमी नाही, कशाचीच कमी नाही. आम्हाला कशाचीच कमी नाही. म्हणून आम्हाला कोणाचंही देणे घेणे नाही, कोणाच्या कार्यक्रमात येणे नाही, कोणाच्या कार्यक्रमात जाणे नाही, काही देणे घेणे नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधान दिलं असतं एखाद्या कुत्र्याला कोणी विचारलं असं कुत्र्याला यू म्हटले असते पण माणसासारख्या माणसाला नाही. जाणीव आम्हाला असली पाहिजे. आता आमचं काय चालू आहे मी सर्रास नोकरदार वर्गामध्ये कर्मचाऱ्यामध्ये आमचं सध्या काय चालू आहे मी माझी बायको माझी लेकरं माझा नवरा आणि माझी लेकरं याच्या पलीकडे आम्हाला कुणाचं देणं घेणं नाही. आम्हाला आमच्या जन्माला तिथल्या मायबाचं देणं घेणं नाही ना आम्हाला आमच्या सासू सासऱ्याचं देणं घेणं नाही, कुणाचं देणं घेणं नाही. सध्या आपणच आपल्याला चालू आहे अरे जिंकलाया त्याने ज्ञान पुस्तिका तोटा पण या भारताचे बालक माझे भीमराव मी दगड झालो तर दीक्षाभूमीचा होईल, मी दगड झालो तर दीक्षाभूमीचा होईल, माती झालो तर चैत्यभूमीची होईल, हवा झालो तर भीमा कोरेगावची होईल आणि आईची शपथ पुन्हा जर मला जन्म मिळाला तर नक्कीच विजय भीमवाला होईल. रवी मुदखेडकर रेयांश रवी मुदखेडकर आणि रेयांश रवी मुदखेडकर राहणार विश्वदीप नगर नांदे यांच्याकडनं सुद्धा या भारताचे मालक माझे भीमराव आम्ही होतो यांच्याकडनं 100 रुपये मिळेल. आपलं काहीच नाही, आपलं आता काहीच नाही. बंधू आम्ही जन्माला येतो, जसे जन्माला येतो तसेच आम्ही मरून जातो. लईच परिवार म्हटला तर गेला 100च्या आसपास. यांना कोणाचंही देणं घेणं नाही, महापुरुषांचं देणं घेणं नाही ना समाजाचं देणं घेणं नाही. फक्त आपल्या परिवारापुरते आम्ही मर्यादित आहोत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या परिवारापुरते मर्यादित न राहता या बौद्ध समाजाच्या पुरते मर्यादित न राहता भारत देशासाठी फार मोलाचे योगदान आहे. विशेष मग ती कोणत्याही जाती धर्माची महिला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आनंद आनंद आनंदाचे उपकार आहे. कोणत्या धर्माची महिला असेल पूर्वी बाईच्या जातीचं दिलं केवळ चूल आणि मूल एवढंच काम होतं. पण बाबासाहेबांच्या संविधानाने राजकारण आम्ही पाहतो गावच्या सरपंचापासून ते राष्ट्रपतीपर्यंत पोहोचली. शासकीय सेवेमध्ये पाहतो शिक्षिका, प्राध्यापिका, डॉक्टर, कलेक्टर,
सुधार असे अनेक पदार्थ या भारताचे बाबासाहेबांना बैमान होणाऱ्यांना म्हणायचं आहे आपल्या असो की कोणी असो इजहार चाहत का खुलेआम कर मनोज गोसाई लिखते इजहार चाहत का खुलेआम कर और जिंदगी में इतना बस नेक काम कर दीवाना उतारने से पहले मनोज राजा आज दीवाना देने वाले भी उनको प्रणाम कर पण बैमान औलाद निघाली या भारत देशामध्ये बुद्धी बोलती मगर सुनताय को खऱ्याचा फोटो लबाडातून मोठं बौद्धांनी बाबासाहेबांच्या नावाचा जे जे काय करावा बाबासाहेबांचं संविधान जपावं इतरांनी मात्र सवलती खाव्या म्हणून अरे भारताच्या अरे केला असा कायदा आज बड्या अरे भारताचे बालक माझे पाऊस कधी पडू शकत नाही त्या सूर्याचा पाऊस कधी पडू शकत नाही आणि गर्भातील माय गर्भामध्ये कधी रडू शकत नाही अरे वाघडीचं दूध दूध खुली काढू शकत नाही मग तसा दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडू शकत नाही ना भूत ना भविष्य आकाशात गीते मनोरात आकाशात गीते मनोरात आडव सर या भारताचे मालक पण 5 वर्षासाठी उन्हाचं 10 वर्षासाठी लईच वाटत तर 15 वर्षासाठी त्याच्यानंतर नाही पण बाबासाहेब आंबेडकर हजारो पिढ्यानपिढ्या येतील आणि पिढ्यानपिढ्या जातील बघून
पण बाबासाहेब आंबेडकर आजरामर राहणार आहे जोपर्यंत त्या स्वीकार्य आहे तोपर्यंत अरे या भारताच्या धन्यवाद यानंतर